यशवीला एवढी नटण्याची आवड आहे की खूपच. तिला टोचलंय तरी बिलकुल रडत नव्हती. तर तिला अंगणवाडीमध्ये घेण्यासाठी गेली आणि बाहेर निघाल्यावर ती एकटीच निघाली. नंतर थोड्या दूर गेली, थांबली आणि म्हणत होती की मला बॅग आणि बास्केट दे. सर्वजण घेऊन जातात तर मी घेऊन जाते. आणि थोड्या दूर गेली नाही तर पडली. नंतर घरी आल्यानंतर मस्त दुधाचा चहा बनवला कारण की डोकं खूप दुखत होतं. आणि रात्री मस्त आलू भेंडी वगैरे बनवली आणि कणिक थोडी जास्त उरली शेवटची, की मी त्याची दुपोळी बनवते आणि मी एवढी आठवणीची आहे की खूपच. गॅसवर दूध ठेवून देते आणि नंतर लक्षातच राहत नाही. तर आज पण तसंच झालं. दूध बाहेर गेलं. दुसऱ्या दिवशी यशवीचे कान टोचण्यासाठी आम्ही निघालो होतो आणि 20 तारखेलाच आमच्या इथल्या 3ही गेट्सचं उद्घाटन झालं होतं, पण आम्ही काही आलो नाही. तर यशवीचं कान टोचणं सुरू होतं. तिला स्माईल कर म्हटलं, तर ती स्माईल करत होती. ती एवढं दुखत असून पण ती स्माईल करत होती. बिलकुलच रडली नाही. नंतर मग रेयांचे पप्पा म्हणत होते, की आईस्क्रीम घेऊन जाऊ. मग यशवीला दिसला बाबासाहेब यांचा पुतळा. तर ती हात जोडत होती. घरी आल्यानंतर मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली. नंतर आमचा अभ्यास करणं सुरू होता. तर आम्ही ए वगैरे चांगला काढतो, पण बी हा तेलुगूमध्ये काढतो. नंतर तिला फुटाणे दिले, तर फुटाणे हे बारीक करून खात होती. म्हणून मग तिला चणे दिले, तर चणे खात बसली. तर आजच्यासाठी एवढं.